हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर चला मी सुरुवात करतो आजच्या ब्लॉगला. काय करायला लागली वैसू तू? अरे वा 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 वा, पोहेच बनवायला लागली काय खरंच? हा, तुमचा फेवरेट नाश्ता आहे तो हा. पोह्याचा. काय काय करायला लागली? कांदा कापायला लागली काय? तर गाईज वैसून कांदा कापलाय, आता मिरच्या कापायला लागली आता. टक्कर आलतं. हा, टक्कर आलतं कांद्याचं. कांद्याचं टक्कर आलत म्हणायला लागली. हम्म. हा, सकाळचा नाश्ता बनवून दिला ना, हा, टेन्शन जाते. हा. कामाला जायला मोकळे. ते बी खरं आहे. तर या गाईज आता पाहू आपण वैसून पोहे आणखीन बनलेत नाही का वैसू? किती पोहे बनवते, किती टाइम लागतो तुला? अजून नाही बनली. हा, बनले नाही. मग किती टाइम लागतो? मग टाइम आहे अजून. काय बात करायची? हा, खूप टाइम आहे. एवढा काय उशीर करायला लागली? मग तिथे ना आता आवरून कांदा कापलाय का, सांबार कापलाय. आणि तू काय त्या दिवशी म्हणू लागली व्हिडिओ बनवते तर कोण हसू लागलं असं म्हणू लागलं आहे ना? हाव, काय काय हसतात. हसते? अरे हसू द्यायचं, मग हसणाराचे दात पडत असते. हा, मेहनत करत राहा माणसानं आपली. आपण व्हिडिओ बनवत राहायचं, मेहनत करत राहायची, लोकांना हसू द्यायचं काय? हा, मग लोक हसणार. तर काय वैसू म्हणू लागली की कोणीतरी हसू लागलं, वैसू व्हिडिओ बनवती तर मी म्हणतो की बाय हसणाऱ्याला हसू द्यायचंय, त्याच्यात काय टेन्शन नाही घ्यायचं. काय टेन्शन घ्यायचं त्या लोकांचं, हसणाराचं? पाठ देऊ तुम्हाला बसायला. काऊन की हसणारे लोक कसे असतात माहिती का? हा, ते तर काय करत नाही, दुसऱ्याला काय करू देत नाही. समजलं का? हा, समजलं. मग म्हणून टेन्शन नाही घ्यायचं त्या लोकांचं. तू टेन्शन मध्ये आली होती त्या दिवशी म्हणून म्हणायला लागलो. कारण की तुम्हाला सांगू लागली, मला तेव्हाच वाटलं की म्हणलं लई टेन्शन मध्ये आली वैशूकडे. मग मी तर तुला सांगतो, खाली बसा, खाली बसा. मग मी तुला सांगत नाही का? बनवायला लागली राग पाहिजे ते. हा वैशू, छकू इकडे कॅमेरा मार, मस्त पोहे घे दाखव. हा, पाणी भरून ठेवलंय मी, ती मोटर बिघडली तर. अरे 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 अरे, कस का? तसंच व्हायला. तर काय जे पा वैसून मस्त पोहे लगे आता या मस्त धुवून धावून ठेवलेले आहेत. आता वैसू माझ्यासाठी पोहे बनवणार आहे मस्त का. आणि वैसूला त्या दिवशी लय टेन्शन आलं होते, कारण की कोणीतरी हसू लागलं. ते म्हणे की लोक हसतात व्हिडिओ बनवते, तर म्हणलं बनव, लोक हसले तर हसू द्या जाय, टेन्शन नको घ्या जाऊ. हा, म्हणलं मी आज सांगलं दिलं की म्हणलं मी तुला सपोर्ट करतो ना, दुसरे जाऊ तेल घ्यायला. मग हा, नाही ना तेल घ्यायला बी नाही, तेल नाही महाग झाले. हा, मग काय घ्यायला? दुसरे लोक जाऊ पाणी घ्यायला, आहे का नाही? तेल नाही महाग झालं ना खरंच, नाही वैसू? हो द्या ना, मग करताना तुम्ही काम. अरे 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 अरे, मी दुसऱ्याच सांगायला लागलो, ते हसणारायचं ते जाऊ. हो ना, काय कढीपत्ता टाकून घेते, मस्त आहे, हिरवा हिरवा मस्त. हा काय? तुम्ही म्हणता काय म्हणतो मी? स्टीलची कढई घेऊन देतो, हा, तर कधी देणार आहे? हा मिस्टर, अरे देंगे ना, कब कब देंगे? पैसे आएंगे तब देंगे. कधी पैसे असते तुमच्याजवळ, पण तुम्ही घेऊन देत नाही पटकन. अरे इतकं काय बोर करते तू मला? कसं? जेव्हा पाहिलं तेव्हा कढई हीच मागत राहते तू मला. ही काय कढई नाही तर काय पा गाई, ही पा ही कढई नाही का म्हणायला लागली, कढई घेऊन द्या, कढई घेऊन द्या. मी ढगला करून ठेवून देते घरात, ही कढई ती कढई, चार चार कढया लागत्या का? हो, हा, मला घ्यायची स्टीलची कढई. आता होतो म्हणायला लागलो मी तुला. हा, घ्या मग. मग मग एक गोष्ट तू तीनदा नको ना मन जाऊ काय? मग तुम्ही एक गोष्ट नका म्हण जाऊ नको तुझी म्हणून मला. अरे मी तुला म्हणलं का पोहे बनव म्हणून? रोज ते तुमचं हे नाश्ता. तूच तर म्हणली पोहे बनवून देते, म्हणलं दे बनवून पोहे.
संध्याकाळी गुजराती भाकर दे तू मदत करतो मी. चल द्या तू बी काय नाव घेसिंग द्या फिरवून. तुम्हाला येतंय ना येतय काय येतय. आधीच तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडत नाही. माझ्या हातचं जेवण आवडत नाही तुम्हाला. काय बात करायला लागली तुम्ही यार तू. समजता. असं खोटं नको बोल जाऊ. मग मी थोडं म्हणतो आज माझे कधी मिस्टर पोहे बनवायला लागलेत गाई. कधी कधी ते कसं आहे गाई माझे मिस्टर पोहे बनवायला लागलेत आज. ते कधी कधी आहे ना. नाही भाजी चांगली झाली तेव्हा मी म्हणतो की भाजी चांगली नाही झाली बाबा. मग खरं बोट नको. खरं पण बोलणं तुम्ही नको. डाळीच खात नाहीत ना. हा? छकू पप्पा डाळी खायला पाहिजे का नाही. डाळ आवडत नाही ना यार. आज तुझे पप्पा पोहे बनवायला लागलेत. अरे आपल्याला येत नाही. पाय तू म्हणे फिरवून द्या ते पाय. येतंय झालं का बरोबर आहे. तुम्हाला खूप स्वयंपाक येतो ग. काय बात करेल. थँक्यू व्हेरी मच त्याच्याबद्दल. तसं तर येतंय. आता आपल्याला तुम्हाला तर किती वाड्या म्हणलं किचनचं घर पहा म्हणून. अरे काय किती बाऱ्या तू एकच शब्द लावत राहते. किचन आवडतंय मला. तर गाईज आता वयसून आता पोहे मस्त बनवलेत. आता मला नाश्ता देणार आहे मस्त. मी नाश्ता करून लगे मग कामावर जाणार आहे. काय किचन असलं तर माणूस उभ्यानं करतय. रेसिपी चांगली येते. असं आहे का नाही बरं. अरे एक गोष्ट सांगू का मी तुला. काय जेवढं बसल्यानं चांगलं आहे ना स्वयंपाक करणं तेवढं उभ्यानं चांगलं मला नाही. आवडतंय तसंच मस्त डब्बे लावता येतात. हाऊस होती माणसाची. उभ्यानं काय आहे ते पाय गळून येतात ना. नाही हा नाही येत. मस्त सामान लावतोय माणूस. तर गाईज कमेंट मध्ये जरूर सांगा की उभ्यानं स्वयंपाक बनवल्यानं पाय गळून येतात का नाही. मला तर वाटतं उभ्यानं बनवल्यानं स्वयंपाक बनवल्यानं पाय गळून येतात. एवढा नाही स्वयंपाक करायला असं लागत बसून आपल्याला चांगले. 10-12 माणसाचा. मला तर बसून चांगलं वाटतंय स्वयंपाक करणं. तुम्ही किती करता स्वयंपाक लगेच अरे मी नाही ना. असं वाटतंय मला बाबा. लागले म्हणाय. तर गाईज पहा हे आता वयसून मस्त लगे टाकलं. आता सगळं त्याच्यात शेंगदाणे गिंगदाणे मस्त लगे. आता पोहे टाकलेत. पोहे टाकायला लागले. आता पोहे टाकणं झाले. आता वयसू फिरवून देणार आहे त्याला. आता फिरवायला लागली पोहे आले मस्त. वा वा वा. भारी बनवते भारी. वयसू म्हणायला लागली आता भारी बनवते पोहे. आता काय माहित आता खाल्ल्यावर माहित पडेल भारी आहे का घारी येत. हा खारट बनवते मी आहे ना. अरे खारट नको रे बाबा. तुला माहित नाही का मला मीठ नाही आवडत. आम्ही तिघं माझे खारट खातो. तर गाई पोहे तर एकदम मस्त दिसायला लागले झालेले. असं लयच मस्त वाटायला लागले मला तर. अरे वा. शेंगदाणे शिल्लक टाकत असते मी. तर आज मी वयसू जवळ पोहे बनवताना बसलोय. पहिली वेळच नाही तर मी वयसू जवळ जास्त बसत नाही. हो पण वयसू म्हणे की आज चला तुम्ही माझ्याजवळ बसा. मी पोहे कसे बनवते ते बघा. तर म्हणलं चाल आज मी बघतो आता. हर्षूच्या पोहे पप्पाचं कसे कसं आहे. मी बिमार असल्यावर स्वयंपाकाच्या घरात येते. तर एकदा काय ना बटाट्याची भाजी बनवली भात बनवला. 2 वाजल्यापासून लागले तर 4:30 झाले ते दोघा बापल्या खायला. अरे तर ते कसं असते माणसाची कामं माणसानं करावं बायाचे कामं बायाचे करावं. तर गाई मला एवढं मोठं काय कसं आहे पटपट स्वयंपाक काही येत नव्हता. दमादमाने केला. तर ती म्हणायला लागली 2 वाजल्यापासून बसले होते 4 वाजल्यापासून. तर बाय गाई जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. लाईक करायचं विसरू नका. चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्ही पण या मस्त पोह्याला लगे खायला आणि चहा प्या लगे मस्त पोह्या सोबत खायला. तर बाय भेटू आता पुढच्या Bye, ब्लॉग मध्ये. guys.